नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला गाळ या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील शेतकरी यांना तळ्यातील गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टर 37,500 रुपये इतका अनुदान दिले जाते आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मागेल त्याला गाळ म्हणजेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राबविली जात असते आणि याच योजनेच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल 5 फेब्रुवारी 2024 ला करण्यात आलेले आहे आणि या सुधारित गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या योजनेच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करून जास्तीत जास्त शेतकरी यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण स्तरावरील ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून ही संपूर्ण योजना आता राबविली जाणार आहे। मित्रांनो, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविल्या जात असताना मशीनद्वारे गाळ काढण्यासाठी NGO म्हणजेच स्वयंसेवी संस्था बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी यांना योजनेचा पाहिजे तसा फायदा मिळत नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता ज्या ठिकाणी तळ्यातील गाळ मशीनद्वारे काढण्यासाठी NGO म्हणजेच स्वयंसेवी संस्था उपलब्ध होणार नाहीत, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे आणि या संदर्भातील सुधारित तरतुदी आपण स्क्रीनवरती वाचू शकतात, ज्यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या फायद्याबाबत जाणीव जागृती ॲपवर माहिती करून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्था म्हणजेच ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे। तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा। यामध्ये त्या जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक असणार आहे। मित्रांनो, या सुधारित तरतुदीमध्ये पुढे म्हटले आहे की जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक बाधक विचार करून संबंधित संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास मान्यता द्यावी। त्याचप्रमाणे उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव गाळाचे प्रमाण अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी सादर करावा। कार्यकारी अभियंता यांनी देयकाबाबतच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा। मान्यतेनंतर सदर देयक संबंधित अशासकीय संस्थांना अदा करावे। त्याचप्रमाणे अशासकीय संस्थांना जिल्हा संधारण अधिकारी यांच्या मार्फत निधी अदा करण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मंजुऱ्या, या योजनेची होणारी अंमलबजावणी आणि एकंदरीत शेतकरी यांना गाळ शेतात टाकण्यासाठी ही योजना आता कितपत राज्यात प्रभावीपणे राबविली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना आता ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्राच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही गाव पातळीवरती राबविल्या जाणार आहे। त्या संबंधीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय व त्या संबंधीची उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आलो होतो। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नेहमीच शासकीय योजना व उपयुक्त अशी माहिती मिळत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।